नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद कांबळे आपल्या चॅनलच्या नवीन भागात तुमचे सगळ्यांचे स्वागत करतो। तर आज मी रायगड येथील महाड या तालुक्यात आलो आहे आणि या तालुक्यातच असलेली गांधारपाली बुद्ध लेणी पाहायला आलो आहे आणि माझ्याबरोबर आमचे काही सहकारी आहेत ते आपल्याला पाहू शकतात, तिथे मागे दिसत आहेत आणि ही गांधारपाली बुद्ध लेणी आहे आणि आता आपल्याला वरती चढून जायचं आहे। तर पाहूया गांधारपाली बुद्ध लेणी कशा पद्धतीने त्याच्यामध्ये काही चैत्यगृह आहेत आणि विहार आहेत ती पाहून घेऊया। चला तर आपण वरती जाऊया। तर मित्रांनो, आता आपल्याला अशा पायऱ्या चढत वरती जायचं आहे आणि वरती आपल्याला त्या बुद्ध लेण्या इथून दिसतात आहेत संपूर्णपणे। आता ह्या बुद्ध लेणी संख्या जास्त आहे, किती ते आपण जाऊन पाहूया। आणि आमच्याबरोबर ते आहेत मित्र प्रशांत पवार आहेत इथे आणि ते गणेश पवार आहेत, ते सुद्धा नवीन यूट्यूबर, ते आजपासून सुरुवात करतात आहेत आपल्या चॅनलला। तर त्यांची लिंक मी आपल्या या ग्रुपवरती आपल्या चॅनलवरती टाकेनच। आणि इकडे रोहन पवार आहेत, इकडे सगळी तयारी चालू आहे। इकडे कल्पेश पवार यांची तयारी चालू आहे सगळी आणि हे आपले यूट्यूबर रणजित सावंत। तर चला आता आपण वरती जाऊया, पाहूया वरती। तुम्ही पाहू शकता इथे गांधारपाली बुद्ध लेणीबद्दल मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे। तर आता आपण चाललो आहे, हा संपूर्ण मुंबई गोवा महामार्ग आहे। या साईडला मुंबई, या साईडला गोवा आणि या रस्त्याच्या बाजूलाच आपल्याला ही बुद्ध लेणी दिसते। आपल्याला दिसते ती आपण बसमधून वरकडे जाताना ह्या साईडला, तुमच्या डाव्या साईडला तुम्ही बघू शकता इकडे। तर आता आपण जाऊया वरती बघून हळूहळू सावकाश, कारण आता दुपारचे वाजलेत 11। तुम्ही गांधारपाली लेणीतील हा बौद्ध स्तूप आहे इथे आणि ही त्याबद्दल माहिती दिली आहे सगळी, पाहू शकता तुम्ही। आणि इथेच असा हा बौद्ध स्तूप आहे। आता आपण जाऊया वरती, पाहूया। इथे सुद्धा एक स्तूप आहे। गांधारपाली लेणी बौद्ध लेणी महत्त्वाची गांधारपाली बुद्ध लेणीचा तिथे इतिहास दिला आहे, या साईडला इतिहास दिला आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा लेणी पाहायला आले होते 1927 या दिवशी। तर आता आपण खालून वरती चढत आलो, तिथे होतो आपण खाली वरतीच आपल्याला आता ह्या लेण्या चालू होतील। तर आता आपण बघूया पहिल्या लेणीमध्ये जाऊन। आणि पाठीमागे पाहू शकता तुम्ही, इकडे सगळं ते महाड शहर आहे, त्या साईडला महाड शहर आहे। आणि आता जाऊया आपण पाहायला। प्रत्येकासाठी जसे रूम असतात सेपरेट त्या टाइप मध्ये। बरोबर। आणि एक क्वेश्चन आहे माझं की ते पाहू शकता तुम्ही, भंतेजी म्हण किंवा अजून नाही त्याचे दरवाजे तयार केलेले आहेत। हा प्रामुख्याने सगळ्यात मेन गोष्ट का म्हणतो ज्याने हा जो म्हणजे त्यांच्या हा भाग बघितलाय। आपण वरती जाऊया हळूहळू। तर आता आपण वरती जाऊया, इथे पाहूया काय पाहायला मिळते ते। आणि संपूर्ण अशा बुद्ध लेण्या आहेत डोंगरामध्ये कोरलेल्या। काही समाज बांधव सुद्धा आले इथे लेण्या पाहण्यासाठी। तर आता आम्ही इथून चढून वरती आलो, थोडीशी अवघड वाट आहे। इथे सुद्धा हा चैत्यगृह आहे या साईडला, सांभाळून जायला। आणि
ठिकाणी आपल्याला चैत्यस्तूप बघायला मिळाला आहे. धम्मलिपी कोरलेली आहे दगडांमध्ये. चैत्यगृह चैत्य पाहू शकता तुम्ही दगडांमध्ये कोरलेले आहे इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता. इथे सगळे निवास आहेत. आणि आता आपण जाऊया पुढच्या लेणीकडे. ही 25 नंबर लेणी आहे इथे. आणि हे असे बसण्यासाठी आहे 1 वगैरे. या साईडला 24 नंबर. नाव काय साहेब? मी कोकणी रणजित. पण इथे 24, 25, 26 अशा 3 लेण्या बघितल्या आहेत. आणि आता आपण पुढच्या साईडला जाऊन बघूया ते कोणत्या लेण्या आहेत त्या. ते सुद्धा आपल्याला काही लेण्या पाहायला मिळतात इथे. इथे 23 आहे, 22 आणि साईडला 21 आहे. हां चैत्य तिथे. तरी पाहू शकता तुम्ही हे चैत्यगृह आहे. आणि थोडं आम्ही असे चढून आम्हाला व्हिडिओ बनवायला लागतात. ते थोडंसं उघड वाट आहे. संपूर्ण चैत्य आहे इकडे. मूर्ती तोडण्यात आली आहे. नक्षीकाम किती सुंदर पद्धतीने केलेलं आहे. दगडाने करायचं एवढं याच्यावरती यार ग्रेट सायंटिफिक. आणि अजूनही आपल्याला आता जायचं आहे पुढच्या लेण्या बघायला. इकडे ही 22 क्रमांकाची लेणी आहे. ही 23 क्रमांकाची लेणी आहे. तर हे सगळे आता असे नवीन दरवाजे केले आहेत. हे असे खिडक्या वगैरे लावलेल्या आहेत. इकडे सगळं आपले जे भिक्षू वगैरे होते, पंते होते, त्यांना बसण्यासाठी तयार करण्यात आले होते. परंतु हे उघडं असल्यामुळे काही वेगवेगळ्या घटना घडायच्या त्याच्यासाठी इथे असे दरवाजे लावून घेतलेत. खिडक्या वगैरे जाळ्यांना चांगले केले शासनाने. भगिनी आम्ही अशोक कॉलेजच्या माध्यमातून ज्या अतिक्रमित लेण्या आहेत किंवा दुर्लक्षित लेण्या आहेत त्याच्यावरती धम्मस्थळी आयोजित करतो. जेणेकरून लेणीवरती जे अतिक्रमण होतं ते लेणीवर अतिक्रमण होण्याचं कारण काय की आपण स्वतः आहोत. त्या लेणीवरती वर्ष त्या लेणीवरती आपण जायचं बंद केलं आहे. त्याच्यामुळे त्या लेणीवरती अतिक्रमण होत असतं. म्हणून त्या अनुषंगाने लेणीवर अतिक्रमण होऊ नये म्हणून बौद्ध धरोहर आपलं एक कर्तव्य आहे की भले आपण आठवड्यातनं 1 दिवस बुद्ध विहारात जातो पण महिन्यातनं 1 दिवस लेणीवरती गेलं पाहिजे. ह्याप्रमाणे जर आपण लेणीवरती गेलो तर लेणीवरती होणारं अतिक्रमण थांबवू शकतो, त्याच्यावरती आळा बसू शकतो. ही जी लेणी आहे ही गांधारपाले लेणी आहे. हे गांधारपाले लेणी ही इसवी सन पूर्व म्हणजे हिनियन आणि महायान ह्या काळात बनवलेली आहे. आपण सुरुवातीपासून बघत आहात, सुरुवातीचं वरचं जे आहे ते इनकम्प्लीट लेणी आहे. अशा लेणी करत आपण इथपर्यंत आलो आहोत. दुसरी गोष्ट अशी की लेणी संवर्धन का करावं. आज लेणीवरती आपण पाहिलं जे बऱ्याचशा लेणीवरती आहेत 99% ज्या लेण्या आहेत त्या लेण्या महाराष्ट्रातल्या 1200 लेण्यापैकी 99% लेणीवरती अतिक्रमण झालं आहे. आता तुम्ही कारला म्हणा किंवा भाजे म्हणा, भाजेमध्ये सुद्धा ते शिवलिंग बसवण्याचा प्रयत्न केला. हे अतिक्रमित आहेत. तर ह्या अतिक्रमित लेणीवरती ज्या काय अतिक्रमण झालं आहे याला कारणीभूत आपण स्वतः आहोत. कारण की आपण आपल्या तिकडे त्या लेणीची धरोहर आहे, आपली जी भारतीय धरोहर आहे ती धरोहर आपण जपण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे सर्वांनी. म्हणून लेणीवरती धम्मस्थळी आयोजित केल्या पाहिजे, कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजे. आणि कार्यशाळा आयोजित केल्यावरती तरी आपली धरोहर कुठे आता मृत अवस्थेत आहे त्याला पुनर्जीवित करण्याचं काम प्रत्येक बौद्धांचं कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट मी इतर समाजालाही सांगू इच्छितो की ही लेणी कुठच्या एका कास्टिझमकडे न पाहता हा जो वारसा आहे हा वारसा येणाऱ्या पिढीला समजला पाहिजे.
आपण जर पाहिलं तर जर ही जी कला किंवा हे कार्विंग किंवा हे स्थापत्य शिल्प स्थापत्यकला जर ही संपली तर येणाऱ्या काळामध्ये ती नष्ट होणार आणि मग ती येणाऱ्या काळात नष्ट झाली की ते आपल्याला ते पाहायला भेटणार नाही. त्यामुळे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे तर ही जी स्थापत्यकला आहे किंवा लेण्या आहे लेण्या संवर्धित झाल्या पाहिजेत. आज आपण पाहिलं की गड किल्ल्यावरती बरेचसे लोक काम करणार आहेत, बरेचसे लोक काम करत आहेत, पण बुद्ध लेण्यावर काम करणारे काही मोजक्या संघटना आहेत जे काम करत आहेत. आज आपण तुम्ही पाहिलं ज्यावेळी एंट्री मारली तर 2 स्तूप तिथे प्रिझर्व्ह केलेत. पूर्वी ते स्तूप तिथे पडलेले होते. ज्या लेणी संवर्धक संघटना आहेत त्यांनी ESIशी पत्रव्यवहार करून त्या लेणी संवर्धनाच्या माध्यमातून स्तूपाचं पुनर्जीवित केलं किंवा त्याचं संवर्धन केलंय. हे कोणा एकाचं काम नाही तर सर्व लेणी संवर्धकांचं काम. प्रत्येकाने तिकडे दिले, प्रत्येकाने आपला वेळ दिलाय, आपला टाइम दिलाय. एका वेळी तर आम्ही असं आलो होतो, आम्ही एका टीमच्या माध्यमातून ते शिल्प उभं करण्याचा प्रयत्न केला होता. मग शेवटी ESIने त्याची दखल घेतली आणि ते संवर्धित करण्याचा प्रयत्न केला. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेणीवरती येताना प्रत्येकाने की कोणती चुकीची गोष्ट करू नये किंवा स्वच्छता करावी. कोणी घाण वस्तू करू नये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे आपले लोक त्याला खूप हे करतात. म्हणजे आपले काही सगळीच लोक कुठं कचरा असेल कचरा करतात आणि बॉटल्स वगैरे खाण्याच्या प्लेट्स इकडे तिकडे टाकून देतात. म्हणून मी समाजाला आवाहन करतो की जो कोणी येईल त्याने जास्तीत जास्त ह्या लेणीचं सौंदर्य जपण्याचा प्रयत्न करावा. कारण की ही लेणी जे सम्राट अशोकापासून जी सुरुवात केली आहे ते अगदी हिनयान महायान वज्रयान तंत्रयान मंत्रयान संपूर्ण इसवी सन 10व्या शतकापर्यंत याचं काम चालू होतं. प्रत्येक लेणीचं महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेणीचं पहिली लेणी कोरली आहे जी महाराष्ट्रातली जी वेगवेगळ्या अभ्यासकांच्या मते जीवदानी सुद्धा आहे. जीवदानी सुद्धा अभ्यासकांच्या मते ते कोरलेली आहे. तशा भाजी लेणी आहे, त्याला समकालीन कोंडाणे लेणी आहे जी कर्जतमध्ये आहे. कर्जतपासून 10-12 किलोमीटरवरती आहे. ह्या लेण्या कार्विंग केल्या त्या सगळ्या दुर्लक्षित आहेत. काही ठिकाणी कोंडिवटे लेणीमध्ये तर संपूर्ण त्या कोंडिवटे लेणीला तर संपूर्ण महाकाली म्हणतात. त्या महाकालीचं संपूर्ण तिथं कोणत्या प्रकारचे अवशेष नाही. महाकालीचं मंदिर लेणीच्या पासून खूप लांब आहे पण त्या लेणीमध्ये महाकाली म्हणून म्हणतात. मग इथं सुद्धा काम केलं पाहिजे प्रत्येकाने. आज त्या लेणीवरती सगळ्या लेणी संवर्धकांच्या मदतीने आज तिकीट काउंटर लागले म्हणून तिकडे काम झालेलं आहे. पण त्या लेणीमध्ये जर पाहिलं तर संपूर्ण शिल्प तोडलेले आहे. जर आपण जर तिकडे गेला असाल युट्यूबर्सने जर तिकडे गेला तुम्ही प्रत्यक्षात बघा तिथं कशा प्रकारे स्ट्रक्चर केलं आणि कशा प्रकारचे लेणीची मोडतोड केली, बुद्धांच्या शिल्पाची कशी तोडफोड केली. काही ठिकाणी ते आम्हाला लेणी संवर्धन करताना आम्ही त्यावेळेला आम्ही पावडर घमेल सुद्धा त्या लेणीमधला गाळ सुद्धा आम्ही साफ केलेला आहे त्या लेणी संवर्धकांनी. मी इंडिव्हिज्युअली माझं नाव नाही घेत आहे, सर्व लेणी संवर्धकांनी. त्यामुळे लेणी संवर्धकाचं ते कर्तव्य आहे आणि काम आहे ते. दुसरी गोष्ट जर लेणीमध्ये बघितलं काय काय ठिकाणी तर खूप घाणेरडे चाळे करताना सुद्धा आम्ही पाहिले. कपल्स लोक येऊन घाणेरडे चाळे करतात. काही ठिकाणी कंडोम्सचे पॉकेट सुद्धा आम्हाला भेटले आहेत. हे एवढे म्हणजे एवढा अपमान कुठच्या लेणीमध्ये कुठे किल्ल्यावरती नाही करू शकत नाही. कारण की बुद्ध हा सगळ्यांना शांततेचा मार्ग दाखवतात. त्याचाच परिणाम हे अशा प्रकारे घाणेरडे चाळे करतात. जे समाजकंटक आहेत त्या समाजामधले काही वाईट गोष्टी आहेत प्रवृत्ती आहेत त्या हे काम करत असतात. अशा प्रकारे जे सर्व लेणी संवर्धक आहेत आज सुद्धा त्यावरती पण आमची एक टीम आहे जे आमचे सहकारी आहेत पूर्वीचे जे MBCPR टीम आहे ते सुद्धा वरती काम चालू आहे त्यांचे बुद्धवंदना वगैरे चालू आहे. आम्ही लेणीवरती प्रत्येक वेळा बुद्धवंदना घेतल्यानंतर आम्ही लेणीची माहिती देतो आणि लेणीची माहिती दिल्यानंतर कार्यशाळा संपवतो. असं माहिती आहे काय आमच्या फेसबुक पेज आहे अशोक वॉरियर म्हणून. त्या फेसबुक पेजच्या माध्यमातून किंवा माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे, माझ्या सोशल मीडियावर सुद्धा व्हॉट्सअप नंबर आहे. त्यावर तुम्ही कनेक्ट होऊ शकता किंवा आमचे यशवंत गांगोडे सर आहेत त्यांचासुद्धा नंबर असतो व्हॉट्सअपला. तर तिथं तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून जोडू शकता. पण ते करताना पहिली गोष्ट तुमचं शील खूप महत्त्वाचं आहे, तुमचं कॅरेक्टर खूप महत्त्वाचं आहे. तुमचं जर कॅरेक्टर जर चुकीचं असेल किंवा तुम्ही जर हातामध्ये सिगरेट किंवा तंबाखू वगैरे या गोष्टी करून जर आमच्यावर जोडतात तर आम्ही तुम्हाला नाही करणार. प्रत्येक लेणी संवर्धनाचा हा नियम आहे. पण तुम्ही हे करताना पहिली गोष्ट तुम्ही स्वतःचं कॅरेक्टर चांगलं सांभाळलं पाहिजे. तुम्ही लोकांबरोबर कशा प्रकारे वाटतो. कारण ज्यावेळी आपण धम्माचं काम करतो तर तुमच्यामध्ये विनयशीलता असली पाहिजे, तुमच्यामध्ये प्रामाणिकता असली पाहिजे. कारण की ही जे धम्मस्थळे आयोजित करतात जो लेणी संवर्धक आयोजित करतो तो नफा ना तोटा याच्यावरती करतो. त्यांचं इंटेन्शन एकच असतं की लोक लेणीवरती गेली पाहिजे. लोक जोपर्यंत लेणीवर जात नाही तोपर्यंत इथं होणारं अतिक्रमण थांबणार. म्हणून जर तुम्हाला आमच्याबरोबर जोडायचं किंवा कोणतेही आता पुण्यामध्ये पण काही अशा लेणी संवर्धक समूह आहेत. आज आमच्या पुण्याच्या आमच्या एका सेव्ह बुद्धिस्ट केव्ज म्हणून हे ठाणे लेणीवरती गेले. तर ठाणे लेणी तुम्ही नाव ऐकलंय की नाही माहीत नाही. तुमच्या योगायोग आला तर नक्कीच जाऊ आपण ठाणे लेणीवरती. ते 3 डोंगर चढून पार करावे लागतात. तिकडे ती लोक गेले. तिथं सुद्धा बुद्ध लेणी आणि ती बुद्ध लेणी ही महामायेच्या नावावरती ती तथागत बुद्धांची आई म्हटली आहे. म्हणजे कोलीय वंशाची ही बुद्ध लेणी असे त्याला एव्हिडन्स आहे. प्रत्येक लेणीला एक एव्हिडन्स आहे की कोणाच्या नावावरती. तो दान करता कोण आहे, तो दान देणारा कोण आहे प्रत्येकाला माहीत आहे. तिथं व्यापारी मार्ग व्यापाऱ्याने दान दिले आहे. तिथं पानपोडी आहेत किंवा चैत्यग्रह आहेत, भिक्खू निवास आहेत, हे सगळं दान करता येणे व्यापाऱ्याने दिलेले दान आहे.
मग अशा प्रकारे जर तुम्ही जर आमच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यामुळे तुम्ही जॉईन होऊ शकता आणि जॉईन होऊन जर तुम्हाला इच्छा असेल तर ते आमच्या काही कंडिशन्स आहेत ते कंडिशन फॉलो करावं लागतील तरच तुम्हाला तिथे जॉईन केलं. थँक्यू. सगळ्या लेणीबद्दल जास्तीत जास्त जनजागृती पण करा अशी आम्ही तुम्हाला मंगल कामना करतो, जेणेकरून हा जो वारसा आहे हा पुढच्या पिढीला गेला पाहिजे एवढी फक्त आम्ही अपेक्षा करतो तुमच्याकडून. पांडव लेणी बांधणार, पांडव म्हणजे नक्की कोण हे माहिती पाहिजे. पांडव लेणी कशाबद्दल बोलतात? आपण नाशिकची त्रिरेश्मी लेणी आहे, तिचं नाव आहे त्रिरेश्मी. तिथं आमचे म्हणजे अभ्यासक लेणी अभ्यासक अतुल भोसेकर सर 18 वर्ष त्या लेणीमध्ये काम करतात, 18 वर्ष, आणि त्या लेणीचं नामकरण झालं त्रिरेश्मी बुद्ध लेणी. तिला पांडव लेणी म्हणतात. पहिली गोष्ट हाच सब्जेक्ट आहे की पांडव लेणी म्हणजे नक्की काय हा पहिला माहिती घेऊन. पांडव लेणी म्हणजे त्यावेळेला जे कार्विंग करणारे जे लोक होते, जे उपासक होते, उपासक वर्ग होते किंवा इंजिनियर लोक होते, त्यांच्या ज्या युनिफॉर्म होता त्यांचा रंग, त्यांच्या युनिफॉर्मचा रंग होता पिवळा. पिवळा हा पाली भाषेमध्ये त्याला पित्त म्हटलं जातं किंवा पंडू म्हटलं जातं. पंडू या शब्दाचा अपभ्रंश झाला पांडू आणि पांडू या शब्दाचा अपभ्रंश झाला पांडव. मग लेणी पांडवांनी कोरली म्हणजेच पंडूनी कोरली. म्हणजे पंडू म्हणजे आता तर इंजिनियर तर पाहिला असेल तर इंजिनियरची हाईटचा कलर कोणता आहे? येलो, म्हणजेच ते येलो. मग ते त्यावेळेचे इंजिनियर होते जे पंडू लोक होते किंवा पांडू लोक होते. समजलं? ह्या शब्द अपभ्रंश आहे आणि तिथून मग पांडव लेणी पांडवांनी कोरल्या. आणि ते पण माहीत नाही या भारतामध्ये इसवी सन 10व्या शतका 8व्या 9व्या शतकापर्यंत बुद्धिझम होता आणि 8व्या नंतर बुद्धिझम संपूर्ण महाराष्ट्रातून संपून टाकला, भारतातून संपून टाकला. परत बाबासाहेबांनी 1956ला पुनर्जीवित केला. जो मृत बुद्ध होता त्याला 1956ला धम्मदीक्षा देऊन पुनर्जीवित बुद्ध केला. म्हणून ते आपली आयडेंटिटी आहे. नाही तर बाबासाहेबांसारखा जर महान पुरुष जर नसता तर आम्ही अजून महारच असतो. म्हणून आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो जे युट्यूबर्स आहेत ज्या ज्या कोणत्या कास्टिझम आहेत तुम्ही ह्या कास्टिझमकडे बघू नका. तुम्ही ही धरोहर आहे, ही परंपरा आहे, हिचं संरक्षण झालं पाहिजे आणि हा पुढच्या पुढला वारसा गेला पाहिजे हा विचार करा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. नमो बुद्धाय. जय भीम. मित्रांनो आता पण खाली लेणी बघितली त्या साईडला, परत चढत आलो आहे या साईडने. आता आपल्याला हे सुद्धा काही लेणी दिसतात ते आपण पाहून घेऊया. रस्ता थोडा अडचणीचा आहे इकडे येण्यासाठी, तरी सुद्धा आपण जाऊया बघायला. तर इथं आपण वाटा पाहू शकता असे दगडामध्ये अशा वाटा बनवले आणि चढत आपण जाते. ते खाली लेक्चर एक चालू आहे बघा. हां ते लेक्चर चालू आहे बघा. तर ही मोठी लेणी आहे या साईडला, पहिलीच लेणी आहे ही. आता आपण आलो आहे आतमध्ये. ही प्रथम क्रमांकाची लेणी संपूर्णपणे इथे अशा प्रकारे आपल्याला इकडचं ही लेणी पाहता येत होऊ शकता तुम्ही. बाहेरचा फ्रंट भाग आहे आणि तुम्ही खालचा परिसर पाहू शकता कसा दिसतो इथून. तर चला आता आपण अजून आतमध्ये जाऊया. इथे पाहू शकता कशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे दगडामध्ये कोरलेल्या दिसतात. 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे आपल्याला इथे कोरलेलं दिसतंय आणि खूप मोठं असं हे स्थान आहे. आणि आतमध्ये इथे बुद्धांची मूर्ती आहे. ही अशी मूर्ती आहे पाहू शकता. खूप असं सुंदर कोरीव काम आहे आणि खूप थंडगार वाटतं इकडे आतमध्ये.
इथे वरती गेलो तिथे 1 नंबरची लेणी होती. इथे 2 नंबरची लेणी आहे. आता थोडा अवघड मार्ग असल्यामुळे मी जात नाही आहे, पण कल्पेश पवार गेलेत. ते बघा कसे चढतात आहेत गेलेत. आणि इथेसुद्धा एक लेणी आहे. अशा ह्या सगळ्या अडचणीत आहेत ह्या लेण्या आणि जाण्यासाठी व्यवस्थित मार्ग नाही आहे. इथे खालीसुद्धा आपल्याला ही लेणी पाहायला मिळेल. इथे 6 नंबरची लेणी आणि इथे ही 7 नंबरची लेणी आहे कोरलेली. ही नंबर 4 आहे. इथे 5 आहे. तिकडे 6, 7 आणि 8. तर अशा सगळ्या लेण्या आहेत. इथे बसण्यासाठी तुम्ही पाहू शकता. एका भिक्खूकरता एक हे भिक्खू निवास आहे. त्याने विपश्यना केली असं त्यांना माहीत असेल. संध्याकाळी वगैरे किंवा एका भिक्खूच्या राहण्याची जी व्यवस्था असते ती केलेली असते. आता तुम्ही आतमध्ये जर बघत असाल तर आतमध्ये तुम्हाला एक पलंगासारखा भाग दिसतो. एक कॉट बनवलेला आहे की त्या कॉटवरती एक भिक्खू झोपू शकतो आणि त्याची एका भिक्खूची इथं राहण्याची व्यवस्था केली आहे. जर तुम्ही आतमध्ये आले तर दोन्ही साईडने तुम्हाला 2 होल दिसतात, म्हणजे छिद्र दिसतात. तर हे छिद्र आता लाईट बॅटरी असेल तर तुम्ही नंतरही बघू शकता, असं काही नाही. होल आहे का या साईडला, इकडे एक होता आणि इकडे या साईड. तर त्याचा उपयोग काय व्हायचा, जे लाकडाची जी काठी असते लांब ते या साईडची दोन्ही साईडने बसवल्या जायची आणि बौद्ध भिक्खूचं जे चिवर असतं ते चिवर सुकवण्याकरता त्यावर टाकलं जायचं. कारण की भिक्खूकडे कुठल्या वस्तू असायच्या, एक चिवर असायचं, भिक्षापात्र असायचं. त्याच्याकडे कुठलीही धनधान्य संपत्ती किंवा साठवण्याचं कुठलंही काही साधन नव्हतं. तर फक्त ते चिवर सुकवण्याकरता आजही तुम्हाला चिवर भिक्खूंचं चिवर सुकवताना तुम्हाला दिसतं का? कारण की त्यांचे चिवर ते आजही आतमध्ये सुकवतात. लवकर तुम्हाला सुकवताना सुद्धा भिक्खू तुम्हाला दिसणार आहे चिवर. तर अशा प्रकारचं हे जे भिक्खू निवास आहे, एका भिक्खूची व्यवस्था एका भिक्खू या आराम म्हणजे संघारामामध्ये केली जाते. आता तुम्हाला जो शिलालेख दिसतो बघा, त्यांनी पाणी मारलं तर त्यांनी ते महाबूद राजाने तो दान दिला तो शिलालेख. तर त्यांनी काय केलं, हे जे शेल आहे तिथे लिहिलेलं आहे 8 गोवारी. हे जे शेलगृह आहे 8 या रूम आहेत. आपल्याला मोजत 8 आहेत. 3, 6 आणि 2, 8 म्हणजे 8 शैलगृह दिलाय. आणि हे चैत्यगृह समोरचा वरंडा आणि तसा तो मुलगा होता तुम्हाला त्याने तो समोरचा जो पॅसेजचा रस्ता आहे असं त्या शिलालेखामध्ये दिलेलं. तर त्यामध्ये आजही त्याचा उल्लेख आहे आणि तो परफेक्ट लागतो. 8चं रूम म्हणजे 8 दिलेले 8 शैलगृह तिथे लिहिलेले 8 हा हॉल त्याचं नाव गुरुगुप्त आहे. तर अशा प्रकारची जी भाषा जी शिलालेख आहे आपण MPCPR मध्ये मोफतपणे शिकू शकता आणि ते शिलालेख सुद्धा तुम्ही स्वतः वापरू शकता. तुम्हाला दुसरा अजून एक सरांनी सांगितलं की हा खालचा जो भाग आहे तो दिल्यावर त्याला जास्त केलं जायचं. त्या रूममध्ये बघा दिसतं तुम्हाला अजून तिचे खूप आहे त्या रूममध्ये. त्या रूममध्ये तुम्हाला प्लास्टर साईडला तुम्ही बघू शकता. समोर सुद्धा तुम्हाला ते झोपण्याकरता करता एक ओटा बनवलेला आहे. या बाजूला तुम्हाला चिवर सुकवण्याकरता मध्ये टाकण्याकरता दोन्ही साईडने चिवर सुकवण्याची जागा आहे. एखाद्या साईडला दिवा लावण्याकरता एक खोपडी असते. तसं हे भिक्खूंकरता बनवलेली लेणी म्हणजे प्रमुख म्हणजे भिक्खूंकरता राहण्याकरता वर्षावासामध्ये विशेष राहण्याकरता जागा. तर ह्या 2 प्रकारच्या आपल्याला लेणी बघायला मिळतात. एक म्हणजे थेरवादी परंपरेतली आणि दुसरी महायान पद्धत. थेरवादी म्हणजे काय, की ज्या थेरवादामध्ये लोक फक्त स्तूपाची पूजा करतात. स्तूप आहे, पद्मा आहे म्हणजे भगवान बुद्धाचे पद्माची पूजा आहे किंवा त्रिरत्न चिन्ह आहे. तर हे सर्व थेरवादामध्ये होतं. आणि जेव्हा पहिल्या इसवी सनानंतर जेव्हा राजा कनिष्क आला, राजा कनिष्कने भगवान बुद्धाची पहिली मूर्ती घडवली आणि त्यानंतर गांधार शैलीचा जन्म झाला. आज सर्व ज्या मूर्ती तुम्हाला जे दिसतात त्या महायान पद्धतीने. जर तुम्ही कार्ले लेणीला जर गेला
तुम्हाला आतमधला जो भाग आहे आतमध्ये स्तूप आहे म्हणजे तो महायान पंथातला आहे. त्यांच्या भिंतीवरती तुम्हाला भगवान बुद्धाचे जे बुद्धरूप आहे कोरलेले हे महायान पंथाने नंतर कोरलेले. तसं तुम्ही कानेरी लेणीमध्ये सुद्धा जरी गेलात तर आतमध्ये तुम्हाला स्तूप दिसतं. बाहेर भगवान बुद्धाच्या 25 फुटाच्या 2 तुम्हाला मूर्त्या दिसतात ज्या अभय मुद्रेमध्ये आहेत त्या सुद्धा या महायान पंथामध्ये होतात. तर हे लेणीचे प्रकार आहेत. तर ही लेणी कुठली आहे? थेरवादी परंपरेतली. वरचा जो भागावरती जे भगवान बुद्धाची मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला ते महायान पंथाने केल्यानंतर इसवी सनाच्या पहिल्या शतकात. एकच आहे तुम्हाला बघा हा जो शिलालेख दिसतो ना हा शिलालेख प्राकृत पाली भाषेतला आहे. तुम्हाला आजही संस्कृत वगैरे सांगितलं जातं की संस्कृत ही सर्वात जुनी भाषा आहे परंतु संस्कृत ही जुनी भाषा नाही. प्राकृत ही भाषा आहे. मोडी लिपी कोणती मग? मोडी लिपी ही पेशवाई काळामध्ये आलेली लिपी ती मराठीच आहे पण ती मोडून तोडून लिहिलेली असते म्हणून तिला मोडी लिपी. तर ही जी आहे आपल्याला धम्मलिपी आपण समोर बघतो त्यामध्ये सुरुवातीचा शब्द जो आहे तो आहे सिद्धम. हा बघा हा दिसतो तुम्हाला इथं स आणि हा ध जर कोणी शिकला असेल तर सिद्धम. आता मी तुम्हाला संपूर्ण वाचून दाखवल्यापेक्षा माझ्याकडे त्याचं इन्स्क्रिप्शन आहे. जर तुम्हाला वाचायचं असेल तर जेम्स बर्जेसचं पुस्तक आहे द इन्स्क्रिप्शन ऑफ वेस्टर्न इंडिया फ्रॉम टेम्पल अँड केव्स त्यामध्ये तुम्हाला आहे. तर त्याच्यामध्ये लिहिलंय सिद्धम कुमारस कान भोजस वेणुपालितस लेन चैतीय घर ओवारिकाच आठ नियुक्त लेनस उभतो पसेसु कोडियोने म्हणजे दोनचं अक्षर आहे. 2 लेनस अलिगणेके पथोच दतो येतस कुमारस दे. आता यामध्ये काय लिहिलंय त्यांनी की जो हा जो दानदाता आहे त्याने काय लिहिलंय याच्यामध्ये लिहिलंय बघा ओवारिका 8. आता हे जे शैलगृह आहेत ना हे 8 आहे बघा मोठा तुम्हाला मोजले ना बघा 3 आणि हे 3 6 हे 7 आणि ते कोपऱ्यातला 8. तर 8 त्यांनी विष्णुपालक जो कानभोजस आहे वेगवेगळ्या राजांच्या पदव्या होत्या तर त्या काळातील कानभोजसनी विष्णुपालितनी त्यांनी 8 ह्या शैलगृहाचं दान दिलंय. तसं हे जे लेण आहे आतमधलं जे चैत्यगृह आहे ते दान दिलंय. तसेच तुम्हाला बाहेर आहे ना याच्यामध्ये लिहिले की 2 पाणपुड्या आहेत याच्या बाजूला 2 पाणपुड्या त्या 2 पाणपुड्याचा सुद्धा इथं उल्लेख आहे तो त्यांनी दान केले. आणि त्यांचा जो मुलगा असेल त्याचा जो कुमार आहे त्याचं नाव तर त्याने जो समोरचा जो वरंडा आहे बाहेरचा जो रस्त्याचं त्यांनी दान दिलेलं आहे. तर असं हे जे दान दिलंय हे कानभोजस नावाचे जे राजे होते त्यांनी वेणुपालित आणि त्याचा जो राजकुमार कोण असेल कुमार त्यांनी हे दान दिलेलं आहे. तर अशा प्रकारचा हा जो शिलालेख आहे हा प्राकृत पाली भाषेतला आहे आणि हा एकदम स्पष्टपणे तुम्ही वाचू शकता. जर तुम्ही धम्मलिपी शिकलात एकदम क्लिअर तुम्हाला हे जे शब्द दिसत आहे बघा शेवटचा शब्द इथं धम्म तुम्हाला दिसते हा ध आणि म क्लिअर दिसते आणि बाकीचे सिद्धम तुम्हाला हे सर्व शब्द जे आहेत तुम्ही इझी वाचू शकता. तुम्ही MPCP मध्ये मोफतपणे धम्मलिपी शिकू शकता आणि तुम्ही स्वतःहून वाचू शकता. धन्यवाद. होऊ शकता चैत्य नाही आहे आणि हा पूर्ण चैत्यगृह आहे पूजा करण्यात आली त्याच्यामुळे ते ठेवलं आहे. तर ही 8 नंबरची लेणी आणि ते वरती सुद्धा काही लेण्या आहेत. तर हे असं 8 मार्ग आहे चढण्यास आणि हे शिटे तिकडे सुद्धा काही आपल्याला लेणी दिसत आहेत मागच्या साईडला. थोडा चढण्यास मार्ग अवघड असल्यामुळे आपल्याला ही 13 नंबरची लेणी आहे. इकडे सुद्धा ही एक लेणी आहे. बघितलं
याला अष्टकोनी स्तंभ म्हणतात. जे काही बुद्धिझममध्ये अष्टांग मार्ग वापरला तिकीट घेत त्या काळात आता समजा ही वास्तू या कोरण्यासाठी कोणी ना कोणीतरी दान दिलेली ज्या ज्या माणसांनी दान दिलेलं असतं त्याचं नाव असतं आणि काय दान दिलेलं आहे. आता समजा हा स्तंभ कोरण्यासाठी दान दिलेले दान दिलेले किंवा जी काही वस्तू त्यांनी आता समजा हा स्तंभ दिलेला आहे किंवा हा सभामंडप कोणीतरी दिलेला आहे तर त्याचं नाव असायचं आणि जे गोष्ट कोणत्यासाठी जे काही दान दिलेले त्याचं नाव असायचं. त्याच्यामध्ये व्यापारी असायचे कोळी वाची ब्राह्मण बरेच बाहेरच्या देशातले पण आहेत. जे काम करतात जे लाकडाचे व्यापारी लाकडाचे व्यापारी लपुडी आणि लाकडाचे व्यापारी कली आहे म्हणजे सोन्याचे व्यापारी असे वेगवेगळे म्हणजे काय अशा अवघड मार्गी अशा ह्या लेण्या कोरलेल्या आहेत आणि काही खांबसुद्धा तुटले आहेत सध्या. वरती लेणी आणि खूप अवघड रस्ता आहे इकडे वरती येण्यासाठी. सावकाश रे संपूर्ण बघा असा रस्ता आहे. इथे कोणत्याही प्रकारचे संरक्षण नाही आहे. भेटी दिलेले अशा ठिकाणी पारिभाषिक स्तूप बांधण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतरून उद्देशिका स्तूप म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पारिभाषिक स्तूप म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांची चिवर असेल किंवा त्यांचं भिक्षापात्र असेल ह्या ज्या काही गोष्टी ज्या स्तूपामध्ये ठेवले जाते त्याला पारिभाषिक स्तूप म्हटलं जातं. उद्देशिका स्तूप म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गौतम बुद्धांनी जे काही भेटी दिलेले आहेत किंवा आरंत असतील, थेरो असेल, महाथेरो असतील किंवा बदंत असतील तर जे काही भिक्खू होऊन गेलेले जे काही सरसेनापती होऊन गेलेले त्यांचे चिवर असेल किंवा ज्यांनी भेटी दिलेले आहेत अशा ठिकाणी त्यांचे स्तूप बांधण्यात आले. आणि चौथा आणि शेवटचा स्तूप म्हणजे ओटीव स्तूप त्याला संकल्प स्तूप किंवा मनोती स्तूप म्हटलं जातं. ते जे काही स्तूप आहे तो स्तूप एक आपण समर्पित म्हणतो. आज फॉर एक्झाम्पल म्हटलं तर आपण आज महापुरुषांचे फोटो लावतो घरामध्ये तर ते आपण काय करतो काही त्यांना उद्देशून म्हणून लावतो किंवा एक आस्था म्हणून लावतो. त्या पद्धतीचे हे ओटीव स्तूप आहे. तर हा एक स्तूप आहे तर हा ओटीव स्तूप आहे. तर हा स्तूप ओटीव आहे. या ठिकाणी तुम्हाला बघा एक पट्टी दिसेल खाली, एक पट्टी दिसेल इकडची तर गेलेली आहे पण या ठिकाणी एक पट्टी दिसेल छोटी. खालची जी काही पट्टी आहे ती पूर्ण असायची अशा तर त्याला जोत म्हटलं जातं. जोत तर त्याच्यामध्ये हा एक पिल्लर आहे नाही का हा मधला भाग आहे तर याला मेदी म्हटलं जातं किंवा अधिष्ठान म्हटलं जातं. त्याच्यावरती हे जे काय भाग आहे याला वेदिका पट्टी म्हटलं जातं. ही वेदिका पट्टी त्याच्यावरती हे दिसतंय ते अंड, हे अंड. त्याच्यावरती हार्मिका, ह्या हार्मिका आहे. त्याच्यावरती यष्टी असते पण याला नाहीये यष्टी व छत्रवली असते. त्याच्यानंतरून हे जे काही वेदिका पट्टी त्याच्यावर तुम्हाला हे
एक बॉक्स दिसलेले बघा हे छोटे छोटे हे गौतम बुद्धांचे 32 गुण आहे. आणि जे काही हे 1 2 3 हे जे काही 3 दिसतात हे 3 हे टोटल सगळे गोल बाजूने 64 आहे. म्हणजे 32 गुण 64 चे दाखवण्यात आलेले गौतम बुद्धांचे. मित्रांनो, आपण अंदर केलेली लेणी पाहिली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 30 लेण्या पाहायला मिळतात. इथे त्या 30 लेण्यांमध्ये आपल्याला 3 चैत्यग्रह दिसतात आणि 27 लेण्या आहेत. त्या लेण्यासुद्धा काही काही ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या पोहोचू शकतो आणि काही ठिकाणी अडचणीचा मार्ग आहे, तिथे जाऊ शकलो नाही आहे. तर खूप असा ह्या सुंदर लेण्या आहेत इथे आणि काही पडझडलेल्या लेण्या आहेत. तर मी सर्व आपल्या ज्या समाजातील नागरिकांना किंवा इतरही समाजातील नागरिकांना सांगू इच्छितो की त्यांनी जरूर ह्या लेण्या पाहाव्या आणि ह्या लेण्या पाहून आपल्या समाजातील इतर लोकांना सुद्धा ह्या लेण्या पाहण्यासाठी परावृत्त त्यांनी करावं असं मी त्यांना सांगू इच्छितो. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.